आपले TNT न्यूजमध्ये स्वागत आहे। बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी। महापूर आल्यास सर्वस्वी शासन जबाबदार, मराठा नेते सागर धनवडे यांचा घणाघात। कृष्णा पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हा महापुराच्या उंबरठ्यावर येऊन उभा टाकलाय। त्यामुळे 2019 व 2021 साली महापुराचा फटका सहन केलेल्या नागरिकांना पुन्हा एकदा महापुराला सामोरे जावे लागते की काय, असा प्रश्न पडला आहे। महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील दोन्ही मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व शासकीय यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवून धरणांचा विसर्ग वाढवला तर महापूर थांबवला जाऊ शकतो। गेल्या 2 महापुरातील अनुभव पाहता शासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही, कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत। आजी माजी लोकप्रतिनिधी सध्या बोलण्यास टाळाटाळ करत आहेत। त्यामुळे जनतेच्या भावना उग्र झाल्या असून शासनाने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत व महापूर आल्यास सर्वस्वी शासन जबाबदार असेल व त्याचा फटका येणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्वच राजकारण्यांना बसेल, अशी घणाघाती टीका मराठा नेते सागर धनवडे यांनी केली। आज आपण श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथं दत्त मंदिर पाशी आहे आणि हा महापुराचा आपण सर्व परिस्थिती पाहत आहे। गेले 19 आणि 21 आणि आत्ताच्या महापुरात जी शासनाने योजना केली किंवा शासनाने जे नियोजन केले ते नियोजन आत्तापर्यंत 5 वर्षात पूर आलं नाही आणि आता 5 वर्षांनंतर परत पूर येतोय। मग शासनाचं अपयश आहे का असं मानावं लागेल। आणि या महापुराने आत्ता सावरलेला शेतकरी, व्यापारी यांना खूप मोठ्या संकटाला सामोरे जावं लागणार आहे। आणि या संदर्भात जर शासनानं, प्रशासनाने योग्य जर खबरदारी नाही घेतली तर या कर्नाटक, महाराष्ट्र आणि या 2-3 जिल्ह्यात शासनाला याचा फार मोठा धोका होणार आहे आणि याचा विपरीत परिणाम होणार आहे। त्यामुळं शासनाने इकडे दोन्ही मुख्यमंत्र्यांनी तात्काळ चर्चा करून सदर पाणी हे 4 लाख ते 4.5 लाखांना सोडण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे। मागच्या पुराचा अनुभव सुद्धा हाच आहे, सोडतो म्हणजे पाणी सोडले नाहीत आणि जर नाही पाणी सोडलं तर 19 सारखी भयानक स्थिती होणार आहे। त्यामुळे जिल्हाधिकारी व वरिष्ठ शासन अधिकाऱ्यांनी, मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कर्नाटकशी संपर्क करून तात्काळ या पाण्याचा निचरा कसा होईल त्या पद्धतीने 4 लाखांना पाणी सोडण्यासाठी आम्ही सर्वांनी मुख्यमंत्री साहेबांना यांना सुद्धा आज निवेदन पाठवलंय। तरी याचा गांभीर्याने विचार करावा, अन्यथा येणारी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी TNT न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।